धुळे जिल्ह्यात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या गव्हाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडलेत। सध्या गव्हाला केवळ 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळत असल्याने उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणं कठीण होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करतात। गेल्या वर्षी गव्हाला 3300 ते 3500 रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळाला होता, मात्र यंदा दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडून गेलंय। जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळेही बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होतीये आणि त्यामुळे गव्हाच्या दराबाबत शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय। ट्रॅक्टर गहू आणलेला आहे, गव्हाला 2200 रुपये भाव आहे। फक्त आम्हाला काय परवडणार आहे? 3000 पर्यंत भाव पाहिजे आम्हाला, कारण कसं आहे खर्च एवढा झालेला आहे आणि उत्पन्न फार 50% होऊन गेलं डायरेक्ट। शासन अजिबात लक्ष देत नाही आम्हाला आमच्याकडे, कारण याची दखल घ्यायची, कारण शासनाने काहीतरी याच्यात हे करावं। शिरपूर मार्केटला येऊन आम्ही फजित होऊन दे 2100 आणि 2200 रुपयाचा भाव आहे, त्यामुळे आम्हाला परवडणार नाही। यांना काय करायचं काय नाही, कुठं पैसे भरायचे याला काही मजा नाही। आता यावर्षी गव्हाची आवक आहे चांगल्या प्रकारे, मागच्या वर्षाच्या तुलनेने यावेळेला गहूला वरती डिमांड कमी आहे, परत क्वालिटी मागच्या वर्षापेक्षा थोडी हलकी येते। गहू बारीक येतोय, कलर नाही गहूला, पोट्या प्रमाण जास्त झालंय पावसामुळे। आणि दुसरं जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय। जागतिक पातळीवरती डिमांड नसल्यामुळे यावर्षी गव्हाला भाव कम आहेत, मागच्या तुलनेने 300-400 रुपये रेट क्विंटल मागे कमी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।